साप्ताहिक राशी भविष्यात तुमचे स्वागत आहे. चला जाणून घेऊया साप्ताहिक राशी भविष्याबद्दल. सुरू करूया मेष राशीपासून. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्यपेक्षा थोडा उत्तम राहणार आहे. विशेषतः सप्ताहाची सुरुवात चांगली होईल, कारण या काळात तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे बरेच स्वस्थ अनुभवाल. तथापि या काळात मस्ती आणि पार्टीच्या क्षणी तुम्हाला दारूचे सेवन टाळणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे आरोग्य खराब होऊ शकते. तुमच्या चंद्र राशीमध्ये बृहस्पती दुसऱ्या भावात आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह तुम्हाला धन संबंधित गोष्टींमध्ये चांगले परिणाम देईल. तुमच्या चंद्र राशीतील शनी 7व्या भावात असल्यामुळे नोकरी पेशातील जातकांना या काळात त्यांच्या कामानुसार उन्नती मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच जातकांच्या वेतन वाढीचीही शक्यता आहे, त्यामुळे या उत्तम वेळेत योग्य लाभ घेऊन प्रत्येक संधीचा फायदा घेत धन कमावण्याच्या प्रयत्नात राहा. या सप्ताहात कुटुंबात प्रेम, एकता आणि संवाद वाढण्याची शक्यता आहे. काही ईमेल किंवा संदेश कुटुंबासाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हसताना दिसाल. आपल्या क्षमतांवर गर्व करत असताना आपण अनेकदा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामाची जबाबदारी घेतो. या सप्ताहात तुम्ही हे करीत राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही एकाच कामाच्या ऐवजी अनेक कामे करत स्वतःला थकवून घेऊ शकता. तुम्ही ज्या परीक्षेसाठी अधिक मेहनत घेत आहात, त्यात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरात तुमच्या प्रतिष्ठेला काही हानी पोहोचण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. उपाय: नियमित ओम भूमिपुत्राय नमःचा 19 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. या सप्ताहात तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण तुमच्या चारही बाजूंनी धुंद आहे. तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की ही धूळ तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करत आहे. म्हणूनच ही वेळ आहे त्यातून बाहेर निघून काही उत्तम करण्याची. तुमच्या चंद्र राशीतील केतू 5व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुमच्या आर्थिक स्थितीची चांगली स्थिती सांगता येणार नाही. तुम्हाला धन संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल आणि बचतीमध्येही असमर्थता राहील, ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता निर्माण करण्यासाठी आणि सदस्यांशी चांगले संबंध राखण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल. तथापि तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही, त्यामुळे काही अनुभवी व्यक्तीसोबत समस्या चर्चित करण्याची आवश्यकता भासू शकते. कार्यस्थळी तुम्हाला असे लोक दिसतील जे तुमच्या यशाच्या आडी येतात. यामुळे तुमचे मनोबल वाढेल आणि आत्मविश्वासही बळकट होईल. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती पहिल्या भावात असल्यामुळे तुम्ही आधीपेक्षा अधिक गतीने प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेषतः उत्तम आहे, कारण या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तसेच अनेक ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश प्राप्त कराल. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञहवन करा. आता पुढची रास मिथुन रास. तुमच्या चंद्र राशीतील राहू 10व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्हाला तुमच्या उत्तम आरोग्याचा लाभ घेण्यासाठी तुमची अतिरिक्त ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्ही या ऊर्जेचा चुकीच्या दिशेने वापरून त्याची बर्बादी करू शकता. त्यामुळे मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवून किंवा त्यांच्यासोबत काही खेळ खेळून तुम्ही तुमच्या ऊर्जेचा सदुपयोग करू शकता. आर्थिक स्थितीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही आधीपासूनच सचेत राहणे आवश्यक आहे. तुम्हाला धन संचयाची सुरुवात करणे चांगले ठरेल, परंतु या काळात तुम्ही यासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 12व्या भावात असल्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात काही आर्थिक संधी निर्माण होतील. या सप्ताहात तुम्हाला घरातील लहान सदस्यांसोबत चांगले संबंध राखण्यात मदत मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमचा मोठेपणा दर्शवून कुटुंबाला एकत्रितपणे घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. यासाठी तुम्ही कुटुंबासोबत कुठल्या यात्रा किंवा पिकनिकची योजना करू शकता. या सप्ताहात तुम्ही पूर्वी निलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी राहाल. त्यामुळे तुम्हाला पद उन्नती, वेतन वाढ आणि कार्यक्षेत्रात उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना त्यांच्या काही विषयांमध्ये समस्या येऊ शकतात. तरीही त्यांना यामधून आराम मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आणि त्यांच्या धैर्यावर सजग राहावे लागेल. उपाय: तुम्ही नियमित प्राचीन ग्रंथ नारायणीयमचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. दुसऱ्याच्या यशाचे कौतुक करून तुम्ही या सप्ताहात सकारात्मक अनुभव घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ईर्ष्या टाळावी लागेल आणि दुसऱ्याचे मनोबल वाढवण्यात संकोच करू नये. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 11व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ मिळेल. तथापि गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वास्तविकतेचा विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या, अन्यथा तुमचे धन अडकू शकते. तुमच्या चंद्र राशीतील राहू 9व्या भावात आहे. त्यामुळे तुम्ही या सप्ताहात कुटुंबासाठी नवीन घर खरेदी करण्याचा किंवा जुन्या घराची सजावट करण्याचा निर्णय घेऊ शकता. यामध्ये तुम्ही घरातील सजावटीवर काही खर्च कराल, परंतु यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची मानप्रतिष्ठा मिळवण्यात यश येईल. तथापि तुमच्या व्यक्तिगत जीवनात चाललेल्या समस्यांमुळे तुम्ही बेचैन होऊ शकता. यामुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो, ज्याचा तुमच्या करिअरवर परिणाम होईल आणि तुम्ही कुठल्या कामातही केंद्रित राहू शकणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांची साधने पाहून त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव होऊ शकते. त्यामुळे ते या आठवड्यात आपल्या कुटुंबियांकडून नवीन स्मार्टफोन किंवा लॅपटॉपची मागणी करताना दिसतील. परंतु हे विसरू नका की तुमचे पालक तुमच्यासाठी त्यांच्या मेहनतीने तुम्हाला चांगले शिक्षण देत आहेत आणि तुमच्या या मागण्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट आणखी खराब होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ओझे येऊ शकते. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञहवन करा. आता पुढची रास सिंह रास. तुमच्या चंद्र राशीतील राहू 8व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्ही समाजातील मोठ्या लोकांशी भेटण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आणि ऊर्जा वापराल. तथापि या काळात तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की सामाजिक गोष्टींच्या वाढीसाठी तुम्हाला आपल्या आरोग्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या ऊर्जेचा उपयोग आरोग्याच्या सुधारण्यासाठी करा. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 10व्या भावात आहे. त्यामुळे या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. तुम्ही धन संचयात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक असू शकते, म्हणून प्रत्येक निर्णय घेताना घाई करू नका. धैर्याने आणि समजदारीने विचार करून निर्णय घ्या. या सप्ताहात कुटुंबात प्रेम, एकता आणि संवाद वाढण्याची शक्यता आहे. काही ईमेल किंवा संदेश कुटुंबासाठी आनंदाची बातमी आणू शकतात, ज्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत हसताना दिसाल. तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल, ज्यामुळे तुम्ही अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यवसायात सुधारणा करण्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकता. तुमच्या या निर्णयाला कुटुंबासोबतच कर्मचाऱ्याचे समर्थन मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक गतीने उत्पादन करताना दिसाल. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात स्वतःला अशा गोष्टींपासून दूर ठेवावे लागेल, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेसोबतच शैक्षणिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या गोष्टी तुमच्या धैर्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे सावध राहा. उपाय: नियमित ओम भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. तुमच्या चंद्र राशीतील केतू 1ल्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या चारही बाजूंनी असलेल्या धुंदीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण हीच धूळ तुमच्या प्रगतीला अडथळा आणत आहे. म्हणून ही वेळ काही उत्तम करण्याची आहे. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 9व्या भावात आहे. त्यामुळे या सप्ताहात धनाशी संबंधित जबाबदारी घेणे टाळावे. या काळात तुम्हाला अचानक धन प्राप्ती होण्याचे योग आहे, परंतु धनाचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीसाठी चांगले तयारी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात किंवा शिक्षणात कुटुंबापासून दूर राहिलात तर तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. तुम्ही तुमच्या वाणीच्या बळावर लोकांना आपले बनवू शकता आणि त्यांच्या मनातील मतभेद दूर करून शांतता आणि सद्भाव स्थापन करण्यात यशस्वी होऊ शकता. या सप्ताहात तुमचे शत्रू आणि विरोधक अनेक प्रयत्नांनंतरही तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.
यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक विपरीत परिस्थितीवर मात करून निरंतर यशाकडे वाटचाल करताना दिसाल. पूर्वीच्या कठीण मेहनतीमुळे या सप्ताहात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि मित्रांकडून तुम्हाला सन्मानित केले जाईल. यामध्ये तुम्हाला कुटुंबात मानसन्मान मिळेल तसेच शिक्षकांकडून कौतुक होईल. तथापि यावेळी तुमच्या मनात अहंकार येऊ देऊ नका, कारण यश तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. उपाय: नियमित ओम केतवे नमःचा 11 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. तुमच्या चंद्र राशीतील राहू 6व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. त्यामुळे खेळ आणि बाहेरील क्रियाकलापांमध्ये उत्साहाने भाग घेणे तुम्हाला तुमच्या ऊर्जेला पुनर्संचयित करण्यात मदत करेल आणि उत्तम जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरेल. तुमच्या चंद्र राशीतील केतू 12व्या भावात असल्यामुळे घरात कुणाच्या आरोग्यासाठी तुम्हाला या सप्ताहात बरेच धन खर्च करावे लागेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होऊ शकते. तथापि यामुळे तुमचा कुटुंबात मान वाढेल आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल. विशेषतः विपरीत लिंगी व्यक्तीला तुमच्या उत्तम स्वभावामुळे आकर्षित करण्यात तुम्हाला यश मिळेल. करिअरच्या दृष्टीने ह्या सप्ताहाची सुरुवात खूपच चांगली आहे, कारण तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू होईल. तथापि हे काहीही करण्याच्या आधी तुमच्या आईवडिलांची संमती घ्या, अन्यथा त्यात समस्या येऊ शकतात आणि तुम्हाला कमीपणाची भावना होऊ शकते. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य संकेत देते की उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेषतः उत्तम राहील. यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयात समजून घेण्यात मदत होईल आणि तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित काही मोठे निर्णय घेऊ शकता. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञहवन करा. आता पुढची रास वृश्चिक रास. तुमच्या चंद्र राशीतील राहू 5व्या भावात असल्यामुळे तुमचे प्रतिरक्षा प्रणाली या वेळी कमजोर असू शकते. त्यामुळे आजारी होण्यापूर्वीच औषध घेणे चांगले ठरेल, पण प्रत्येक समस्येवर घरगुती उपाय करण्यापासून सावध रहा. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 7व्या भावात आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा सप्ताह तुमच्या राशीतील जातकांसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नात कमी पडू नका, कारण हा वेळ तुमच्या धनात वृद्धी करण्यासाठी अनुकूल आहे. या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि तुमचे सदस्य तुमच्यासाठी अधिक सहकारी ठरतील. तुम्हाला नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून अचानक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देईल, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अभूतपूर्व आव्हाने आणि अडथळ्यांना यशस्वीरित्या तोंड देण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सप्ताहाचा मध्यभाग विशेषतः चांगला राहील, कारण ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि तुम्हाला अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: शनिवारी दिव्यांग लोकांना भात दान करा. आता पुढची रास धनुरास. तुमच्या चंद्र राशीतील राहू 4थ्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्हाला चेहरा आणि गळ्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला थंड पाण्यापासून दूर राहणे आवश्यक आहे आणि फक्त घरगुती जेवण करून ताज्या फळांचे सेवन करणे योग्य ठरेल. चेहऱ्याच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी अधिकाधिक पाणी पिण्याची काळजी घ्या. या सप्ताहात परिस्थिती सुधारल्यामुळे तुम्हाला घरगुती वस्तू खरेदी करणे सोपे जाईल. यामुळे तुमचे घरातील सदस्य तुमच्यासोबत आनंदित राहतील आणि तुम्हाला उत्तम प्रोत्साहन मिळेल. तुम्हाला घरात काही बदल करण्याची इच्छा असेल, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इतरांच्या मते विचारात घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अनावश्यक टीकेला सामोरे जावे लागेल. यावेळी तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्याचा ओझा वाढत जाईल. तुमच्या चंद्र राशीतील शनी 3ऱ्या भावात असल्यामुळे यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मानसिक ताण देऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तणावापासून दूर राहा. विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका असा सल्ला दिला जातो. तुम्हाला संतुलित आहार घेणे आणि आपल्या दैनंदिन दिनक्रमात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, कारण अस्वास्थ्यामुळे तुमच्या शिक्षणाच्या गतीमध्ये अडथळा येऊ शकतो
जो तुमच्या आगामी परीक्षांमध्ये समस्या निर्माण करू शकतो. उपाय: नियमित ओम दुर्गाय नमःचा 22 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील, तथापि काही लहान छोट्या समस्या येऊ शकतात. पण तुम्ही गंभीर आजारांच्या धोक्यात नाही. शारीरिकदृष्ट्या तुम्ही आधीपेक्षा अधिक चांगले राहाल. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 5व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्ही सहजतेने पैसे गोळा करू शकता, कारण तुम्हाला लोकांकडून दिलेले जुने कर्ज परत मिळू शकते. तुमच्या चंद्र राशीतील राहू 3ऱ्या भावात विराजमान आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवलेले धन अर्जित करण्याची संधी मिळू शकते. तथापि या सप्ताहात कुटुंबातील कुणीतरी तुमच्या काही खास गोष्टी उघड करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अपमानित वाटेल आणि तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. तुमच्यावर एकापेक्षा अधिक कार्याची जबाबदारी असू शकते, त्यामुळे तुमच्या कामाचा बोज वाढेल, ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. यामुळे तुम्ही एका कामाला वेळेवर पूर्ण करण्यास असमर्थ राहू शकता. या राशीतील लोकांनी आपल्या गुरुजनांसोबत वाद टाळावा, अन्यथा तुमच्या प्रतिमेला नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत बोलताना विचारपूर्वक शब्द आणि भाषेचा वापर करा. उपाय: नियमित ओम हनुमते नमःचा 11 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. तुमच्या चंद्र राशीतील केतू 8व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात प्रौढ जातकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये जाऊन 30 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा आणि धुळीने भरलेल्या ठिकाणी जाऊ नका. या काळात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळेल. तुमच्या चंद्र राशीतील राहू 2ऱ्या भावात विराजमान आहे, ज्यामुळे जुन्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला फायदा होईल आणि जर तुम्ही काही कर्ज घेतले असेल तर ते चुकवण्यात तुम्हाला यश मिळेल. तथापि तुम्हाला धनात संतुष्ट न राहता अधिक कमाईसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तुमचा खोलकर स्वभाव सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमच्या लोकप्रियतेत वाढ करेल, ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुम्ही बऱ्याच गणमान्य लोकांचे लक्ष आकर्षित कराल. यावेळी तुम्हाला उद्दिष्टांकडे शांतपणे पुढे जाणे आवश्यक आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि यश मिळण्यापूर्वी आपली योजना उघड करू नका. विद्यार्थ्यांच्या व्यवहारात या सप्ताहात बरेच बदल होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंबरोबर वादविवाद टाळावा, अन्यथा इतर शिक्षक आणि वर्गमित्रांमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात त्यांच्या मदतीपासून तुम्ही वंचित राहाल. उपाय: शनिवारी भिकाऱ्यांना तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी आणि डोकेदुखी सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेले जातक आता या सप्ताहात आपल्या आरोग्याच्या महत्त्वाची जाणीव करून घेतील आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमचे जवळचे लोक आनंदी होतील आणि तुम्हाला प्रोत्साहन देतील. तुमच्या चंद्र राशीतील शनी 12व्या भावात असल्यामुळे या सप्ताहात तुम्ही मेहनत आणि सातत्याने अनेक संधी साधू शकाल, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हाल. यासाठी तुम्हाला तुमच्या सेव्हिंग्जवर डोळे बंद करून गुंतवणूक करण्याऐवजी पारंपरिक दृष्टिकोनातून काही उत्तम योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. घरातील लहान सदस्यांबरोबर या सप्ताहात वादविवाद तुम्हाला मनात कटुता निर्माण करू शकतात. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल आणि तुमच्या नात्यात दुरी येऊ शकते. तुमच्या चंद्र राशीतील बृहस्पती 3ऱ्या भावात विराजमान आहे, ज्यामुळे करिअरच्या दृष्टीने हा सप्ताह महत्त्वपूर्ण ठरतो. जर तुम्ही खेळ किंवा कोणत्याही चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत असाल तर या काळात तुमच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी या सप्ताहात वेळेचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात वृद्धी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रिकाम्या वेळात झोपणे किंवा मित्रांसोबत मौजमस्ती करून वेळ खराब करू नका. त्याऐवजी काही पुस्तके वाचा किंवा नवीन कोर्समध्ये प्रवेश घेऊन आपल्या वेळाचा योग्य वापर करा. उपाय: मंगळवारी देवी दुर्गेसाठी यज्ञ हवन करा.